राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जोर पकडू लागलेली आहे आणि त्यातच महिला खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि उमेदवार प्रत्यक्ष या ठिकाणी खरं तर या महिलांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत। काय सांगाल बाप्पू, खरं तर कसा प्रतिसाद मिळतोय आणि लाडकी बहीण योजना खरं तर इम्पॅक्ट पडलेली आहे। एकनाथराव शिंदेच्या खरं तर गटाच्या वतीने उमेदवार म्हणून तुम्ही आहात, कसं पाहताय? एकनाथ शिंदे साहेबांच्या गटातून उमेदवारी मिळाली आणि खरोखर सर्वांनाच आनंद झाला। नुसतं आम्हाला नाही, आमच्या सहकाऱ्यांना नाही तर संपूर्ण मतदारसंघातील जनसामान्यांनाच आनंद झाला की बापू तुम्ही बरं झालं की शिंदे साहेबांच्या पक्षाची उमेदवारी घेतली आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला असं प्रत्येकाचं मत आलं। कारण त्यामध्ये लाडक्या बहिणीचा शिंदे साहेबांनी जी योजना आणली महाराष्ट्राच्या त्यांच्या कारभारामध्ये किंवा राज्य कारभारामध्ये, ती सर्वात चांगली लाभदायी आणि समाधानकारक ठरल्यामुळं महाराष्ट्राची प्रत्येक लाडकी बहीण ही शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे आणि पर्यायाने आमच्या मागे उभी आहे। एकूणच काय सांगाल, खरं तर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकमेकांसमोर आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे आणि आता शिंदे सेना आहे। खरं तर पुणे महानगरपालिकेसाठी तगडं आव्हान उभं राहतंय, कसं पाहता या निवडणुकीकडे? तगडं आव्हान नाही, लोकशाहीमध्ये आव्हान हे तगडं नसतं। कारण जी व्यक्ती किंवा जो कार्यकर्ता अविरत समाजामध्ये काम करत असतो तर त्याला कुठली निवडणूक असो किंवा कुठली स्पर्धा असो ही काही आव्हान ही नसते। कारण त्याची कायमचा एक सेवाभाव असतो किंवा स्थायी भाव असतो की जनतेची सेवा करणे। खरं तर या निवडणुकीमध्ये आपण दंड थोपटलेले आहेत, निवडणूक लढताय, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, महानगरपालिकेमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? निश्चितच चांगला मिळतो आणि आम्हाला तशी खात्री वाटते की आपण महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आम्ही दोघंही, आमचे दोन्ही धनुष्यबाण आमचे विक्रम बापू आणि शांताराम बापू हे दोघंही प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये निश्चित जातील। नक्कीच येत्या काळामध्ये विजयाचा धनुष्यबाण मानत महानगरपालिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीच महिलांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकांमध्ये या नगरसेवकांना जाण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं उमेदवारांच्या वतीने सांगण्यात आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, पुणे। बैठक आज घेतली आपण सगळ्या नगरसेवकांच्या, काय समस्या आहेत? कारण उमेदवार